तर नमस्कार मैत्रिणींनो, परत एकदा माझ्या किचनमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ही रेसिपी आहे मस्त असा मक्याचा चिवडा. ज्यांना कोणाला बिझनेस करायचा असेल घरी बसून, तर असे छोटे मोठे स्नॅक्सचे किंवा म्हणजे असं चिवडा वगैरे शंकरपाळे असे दुकानामध्ये आपण मिठाच्या दुकानामध्ये किंवा कुठल्याही दुकानामध्ये नेऊन विकू शकतो. छोट्या मोठ्या बिझनेससाठी घरगुती घरी बसून महिलांना करता येणारा बिझनेस मी आज बिझनेससाठी उपयुक्त टिप्स आहे ही. तर इथं बघू शकता मी ना सर्व साहित्य घेतले. अर्धा किलो मका घेतलेला आहे. तर हा मका आहे अर्धा किलो. 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी फिक्या डाळ्या घेतलेला आहे. इथं मी बघा अर्धा वाटी पिठी साखर आहे, चाट मसाला आहे, जिरा पावडर आहे, मीठ आहे, लाल तिखट आहे, थोडा घरगुती मसाला आहे. तुम्ही घरगुती मसाला 2 चम्मच घेऊ शकता, सॉरी 1 चम्मच घेऊ शकता आणि 1 चम्मच लाल तिखट किंवा दोन्ही चम्मच लाल तिखट घेऊ शकता. तर मी 1 चम्मच लाल तिखट मसाला घेतला आहे, म्हणजे मिरची पावडर, आणि 1 चम्मच घरगुती मसाला. तर छान मिक्स करून ठेवलेला आहे. तो मेन मसाला आपला चिवड्याचा ह्या मसाला तोच मेन मसाला आहे. तर इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल थोडं जास्तच टाकायचं आहे, कारण आपले जे मक्याचे जो चिवडा करणार आहे ते छान असे क्रिस्पी झाले पाहिजेत. कमी कमी तेलात टाकतात तर ते म्हणजे व्यवस्थित फ्राय होणार नाही, कच्चे राहतील. त्यासाठी आपण जास्त तेल टाकायचं आहे, थोडे थोडे सोडायचे तेलामध्ये. बघा मीडियम तेल पाहिजे गरम, आणि छान असे ना लगेच काढायचे नाही, चांगले आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आणि तेल नितळून पूर्णपणे मग एका मोठ्या टोपात किंवा परातीमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता. तर मी ते तुम्हाला दाखवले बघा. आणि मी तुम्हाला त्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं परवाच्या, की मी बिझनेससाठी खूप छान असा ना, घरगुती बिझनेससाठी खूप छान असे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यातली एक माहिती एक ठरू शकते का नाही बघा. एकदम कमीत कमी साहित्य आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी रेसिपी सांगितलेली आहे. तुम्ही घरात मुलांना खाण्यासाठी करू शकता, किंवा जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे घरी बसून, तर त्यासाठी तुम्ही ना असा चिवडा बनवून दुकानामध्ये सुद्धा विकायला घेऊन जाऊ शकता. जर याच्या पुढची अजून काय माहिती पाहिजे असेल बिझनेसबद्दल, तर नक्की मला कमेंट करून विचारा. तुमच्या कमेंटचं जमेन तेवढं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आणि इथं बघू शकता, आणि एवढा मस्त हा चिवडा झाला होता ना, बस रे बस. मला तर खूपच आवडलं. पहिल्यांदा मी अशा पद्धतीचा चिवडा हा बनवला होता. दरवेळेस बनवते, थोडासा आपला मसाला वगैरे वेगळा असतो, पण यावेळेस आहे ना मी अशा प्रकारे मसाला बनवला जो होता ना, तर खरंच खूप छान लागत होता. आणि हे बघू शकताय, छान असं फ्राय करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला घरामध्ये खाण्यासाठी पाहिजे असेल, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे सुद्धा टाकू शकता. आणि जर दुकानामध्ये आपल्याला द्यायचं असेल, तर आपल्याला तेवढं परवडलं पाहिजे, समोरचा व्यक्ती तेवढे पैसे पण देणारा पाहिजे. तर तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जे तुम्हाला ॲड करायचं ते खोबरं, बदाम, मनुके असं टाकू शकता. जर समोरून तुम्हाला तेवढे पैसे भेटणार असेल तेवढे, नाही तर मग तुम्ही फक्त मी आता तुम्हाला दाखवलं आहे कमीत कमी साहित्य आणि छान पण, तर तसा तुम्ही बनवू शकता. तर इथं बघू शकताय मका भाजून झाला आहे छान असा. आणि इथं मी आता ना, तर तुम्हाला ना गरम गरम ह्याच्यातच लगेच एक एक बॅच काढल्यावर हा मसाला टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून तो जो मसाला आहे सगळा कोट झाला पाहिजे आपल्या मक्याला. तर आता माझ्याकडे इथं म्हणजे एकीकडे फ्राय पण करायचं होतं, एकीकडे हे पण बघायचं होतं. त्याच्यामुळं ना थोडी गडबड होत होती. थोडं मी उशिराच टाकला, पण तुम्ही आहे ना लवकर टाका. आणि सर्व मसाला बघा मिक्स करून घेतला, सगळं लागून झाला आहे. गरम गरमच लगेच लागतो. तर इथं मी फिक्या डाळ्या आणि शेंगदाणे छान असे लाल भाजून घेतले बारीक गॅसवर. इथं कढीपत्ता चांगला आपल्याला ना धुवून स्वच्छ सुकवून तेलामध्ये चांगला असं कडक करायचा आहे. नंतर त्याचे बघा असे हातांनी पूर्णपणे कढीपत्त्याचे पण तुकडे झाले होते. आणि बघू शकताय, तुम्हाला दाखवते, एकदम मस्त कुरकुरीत असा चिवडा झालेला आहे. जास्त याच्यामध्ये काही घातलेलं नाही आहे. तर हे बघू शकता, खूप छान आणि खूप टेस्टी हा चिवडा झाला होता. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडली आणि तुमचं बिझनेसबद्दल काय मत आहे तेही मला कमेंट करून सांगा. छोटे मोठे बिझनेस करायला आपल्या गृहिणीला काही हरकत नाही. चला मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत